म्हणताय आणि त्यांनी असंही सांगितलं की मी खंडणीच्या प्रकरणामध्ये मी आरोपी नाहीये, माझ्यावर खोटा आरोप केला जातो। माईक खाली घ्या। महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये दोष नसता मनोज सर माईक खाली घ्या ना। हा माझा विषय जर तुम्ही त्याच्यामध्ये नसलाल तर मनोज सर मनोज सर माईक खाली घ्या ना। सगळ्यात महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे। जोपर्यंत हा गंभीर विषय महाराष्ट्रात हा जेव्हा आला तेव्हा पहिल्यांदा मी हे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांची नावं घेऊन मास्टरमाइंडची नावं घेऊन सर्वांसमोर बोललो। सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला। मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपीची बदली झाली। आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून काही मागणी करतोय एका खंडणीच्या गुन्ह्यामुळे आपल्याला 302चा गुन्हा हा दिले झाला। या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे। आज सुद्धा मी सीएम साहेबांना ही मागणी केली की त्याला ही केस अंडर ट्रायल चालवा आणि दुसरा विषय तो 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कोणी असतील जे मोबाईलचे सीडीआर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा। एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, या विषयामध्ये जे कोणी आरोपी असतील जे सीडीआर मध्ये ज्यांचे नावं असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। धनंजय मुंडे यांच्या अरे मनोज सर माईक खाली घ्या ना प्लीज, काही दिसत नाहीये। बघा ह्याच्यामध्ये आम्ही कोणतंही राजकारण आणलं नाही। एक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये जेव्हा ही घटना झाली आणि अधिवेशन झाल्यानंतर जेव्हा सरकारने ह्याची चौकशी लावायची त्यांनी सांगितली, पण लोकनाथमध्ये गेल्यानंतर मी सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूस तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू। आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेतली। मोर्चा तुम्ही बघितला असेल, सर्वसामान्य लोक 1,00,000च्या पुढं लोक तिथं जमली। लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जो काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात, तुम्हीच आता मला बोलताना सांगितले की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले, त्या सगळ्या गोष्टी होतात। त्याच्यामुळं आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे, त्या कुटुंबाची मागणी आहे 3-4 महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅकवरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि 3-4 महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ द्यावा, ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे।